नमस्कार. आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा. महिला मेळाव्यासाठी घाटमाथ्यावर महिलांचा महासागर. ॲडव्होकेट सई आशिष कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महिला मेळाव्यासाठी घाटमाथ्यावर महिलांचा महासागर. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून प्रबळ दावेदारी. ॲडव्होकेट सई आशिष कुमार शिंदे बेनापूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पंचायत समिती विटा व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने घाटमाथ्यावर विश्वचंद्रा मल्टीपर्पज हॉल भिवघाट येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास प्रचंड असा महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी श्री नंदकुमार दुपडे सर, महिला बचत गट मास्टर ट्रेनर यशदा पुणे यांनी बचत गट, लघु उद्योग, आर्थिक नियोजन, छोट्या मोठ्या व्यवसायाचे फायदे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. महिला कामगार यांच्यासाठी मिळणाऱ्या सोयी सुविधा, त्यातून महिलांना होणारा फायदा याविषयी सौ शीतल गायकवाड, अध्यक्ष कामगार संघटना महाराष्ट्र यांनी मार्गदर्शन केले. तसेच ब्लूमिंग वर्ड्स इंग्लिश मीडियम स्कूल पळशी यांच्या संस्थापिका सौ प्रतीक्षा तुषार पाटील यांनी महिलांनी उद्योजक कसे व्हावे यावर आपले मनोगत व्यक्त केले. पंचायत समिती विटाचे श्री कुंभार सर व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा खानापूरचे व्यवस्थापक श्री राजेंद्र शिंदे साहेब यांनी बँकेकडून आणि पंचायत समितीकडून महिलांना असणाऱ्या सुविधा व होणाऱ्या लाभांचे अनमोल असे मार्गदर्शन केले. वाढदिवसानिमित्त बाबर कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते. आमदार सुहास भैया बाबर, विटा नगरीच्या नूतन नगराध्यक्षा काजल काकी मेहत्रे, तसेच विटा नगरपालिकेचे गटनेते अमोलदादा बाबर, नगरसेविका मेटकरी, नगरसेविका वनिता शितोळे, तसेच समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष सौ शीतल वहिनी बाबर यांचा सत्कार करण्यात आला. राजाभाऊ शिंदे यांच्या परिवाराशी असणाऱ्या संबंधाचा आमदार सुहास भैया बाबर व सोनिया वहिनी बाबर यांनी आवर्जून उल्लेख केला आणि ॲडव्होकेट सई आशिष कुमार शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. घाटमाथ्याचे शिवसेनेचे नेते श्री राजाभाऊ शिंदे बेनापूर यांच्या समाजसेवेची आणि जनसंपर्काची पोचपावती आहे अशी जनसामान्यात चर्चा होती. सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पीरजादे, भिवघाट, सांगली.